पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। साताऱ्यातील कोरेगाव पोलिसांवर गंभीर आरोप, अल्पवयीन मुलीचे अपहरण तपासात दिरंगाई आणि आता थेट आमरण उपोषणाचा इशारा। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, पाहूया हा खास रिपोर्ट। कोरेगाव तालुक्यातील 17 वर्षीय युवतीच्या अपहरणाने संपूर्ण परिसर हादरला आहे। 11 मार्च रोजी घडलेल्या या घटनेनंतर पोलीस तपासात वेग दिसत नसल्याचा गंभीर आरोप पीडित कुटुंबियांनी केला आहे। सौभाग्यवती स्वाती जगताप यांनी थेट कोरेगाव पोलिसांवर निष्क्रियतेचा ठपका ठेवत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर गुरुवार दिनांक 2 एप्रिल पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिलाय। आमच्या मुलीचा शोध घेण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत। आम्हाला कोणतीही ठोस माहिती दिली जात नाही, उलट आम्हालाच धाक दाखवला जातोय। या प्रकरणात आतिश जावळे नावाच्या व्यक्तीवर अपहरणाचा आरोप असून पोलिसांकडून त्याला पाठबळ दिले जात असल्याचा धक्कादायक आरोपही कुटुंबियांनी केला आहे। तक्रारदारांशी गैरवर्तन, तपासातील टंगळमंगळ आणि आरोपीला अभय या सर्व आरोपांमुळे पोलीस यंत्रणा प्रश्नचिन्हाखाली आली आहे। या वेळेत कारवाई झाली नाही तर आंदोलन तीव्र करू, आम्हाला न्याय हवा। दरम्यान या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे। एकीकडे अल्पवयीन मुलीचा शोध लागलेला नाही आणि दुसरीकडे कुटुंबीय उपोषणाच्या तयारीत। अशा परिस्थितीत प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार, हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत। स्वाती लक्ष्मण जगताप, राहणार निगडी कोरेगाव इथून आहे मी। माझी मुलगी वय वर्ष 17, तिचं अपहरण आतिश मुकुंद जावळे, राहणार कुमटे येथील वय वर्ष 30 या मुलाने अपहरण केले आहे। तो सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर 3-4 गुन्हे दाखल आहेत। आतिश जावळे कुमटे येथील मुलाने कोयत्याचा धागा दाखवून नेले आहे। तो सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत। तरी पोलीस प्रशासनाकडून आज 19 दिवस झाले मुलीचा काहीच पत्ता लागला नाही आणि पोलीस प्रशासनाकडून कुठलीच दखल घेतली जात नाही। पोलीस स्टेशन मधले घनश्याम बल्लाळ यांनी मुलीविषयी अफवा पसरवली की मुलगी स्वतः पळून गेलेली आहे। 17 वर्षाची आहे ती मुलगी आणि ती स्वतः पळून गेली म्हणून असं सांगतात सतत वारंवार। त्यामुळे कुणीच तिच्यावर लक्ष देत नाहीये आणि त्यांना राजकीय काहीतरी पाठिंबा असल्यामुळे पोलीस प्रशासन पण त्याच्यात काही दखल घेत नाहीये। त्या मुलाने आता त्या मुलाने मुलीला जर मारलं असलं तर आणि खून वगैरे केला असलं तर याला जबाबदार कोण? माझी मुलगी मला परत मिळावी एवढीच अपेक्षा आहे माझी। माझ्या मुलीचं काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण? माझी मुलगी मला लवकरात लवकर मिळावी ही माझी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी सातारा जिल्हा संपादक चांगदेव काळेल।